नमस्कार, जय शिवराय. माझं नाव आयशा नायर. मी एक गॅरेज चालवणारी लेडी आहे. मी पुण्याची फर्स्ट लेडी आहे जी गॅरेज चालवते. आपलं गॅरेज न्हरेमध्ये आहे पुण्यामध्ये आणि मी बॉर्न अँड ब्रॉटअप पुण्यातच आहे आणि माझं BBA आणि MBA कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मला करायचं होतं कारण मला कॉर्पोरेटमध्ये एवढं काही चांगला एक्सपिरियन्स आला नाही. तर मी असंच एक आपलं डायनामिझम म्हणून की बाबा आपलं नाव पण होईल काहीतरी आणि आपण वेगळं करू म्हणून मी गॅरेज लाईन चूज केली. सो 10 वर्ष झाले आपल्या गॅरेजला आणि ते खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे. तर आयशा मॅडम, भारी वाटलं आपणाला भेटून आज. थँक्यू. मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसं काय आले नक्की? तर माझं काय झालं सीन की मी माझी गाडी सारखी खराब व्हायची. तर मी माझ्याच घराच्या लोकल गॅरेजवाल्याकडे जायचे गाडी नीट करायला. तर तो कायम 2-3 हजार रुपये, 2-3 हजार रुपये, कधी 5 हजार रुपये असं घ्यायचा. आणि मी होते स्ट्रगलिंग, म्हणजे कॉलेज पण करत होते, पार्ट टाइम जॉब पण करत होते. तर मला एवढे पैसे मिळत नव्हते की सारखं गाडीला मी टाकणार. तर मी वैतागलेले पण होते आणि प्लस मला कॉर्पोरेट लाईफमध्ये काही चांगलं भेटत नव्हतं कारण मला बॉस पण चांगले भेटत नव्हते. एक्सप्लॉयटरच भेटले. तर सो मी कॉर्पोरेट लाईफ सोडायचाच प्रश्न केला होता मी. आणि मी BBA MBA पण ह्यासाठी केलं होतं की मला बिझनेस करायचा आहे. कोणता तरी बिझनेस करायचा आहे, पण हॉटेल करायचं होतं खरं तर. पण नंतर माझा एक म्हणजे आमचा कॉमन फ्रेंड आहे, तो फायनान्शियली एवढा वीक झाला होता, तो आत्महत्या करायला निघाला होता लिटरली. अरे बाप. मग तेव्हा तो टेरेसवरती जाऊन असा रडत होता कारण त्याच्या मागे 3 मुलं आहेत त्याची. अच्छा. तर तो परत आला आणि त्याने मला विचारलं की तुमच्याकडे 15,000 रुपये आहेत का? तर आपण तिघांमध्ये, म्हणजे माझा पार्टनर भावासारखा आहे तो पण, तर आपण तिघांमध्ये गॅरेज टाकू. तो पण भावासारखाच आहे. त्याचं नाव पण मी घेते, सिद्धू, ज्याच्यामुळे मी गॅरेज लाईनमध्ये आले. अच्छा. तर तेव्हा नंतर काय झालं, त्याला माझे पैसे अडकले होते. मला 3 महिने झालं सॅलरी भेटली नव्हती. त्याला मी डेट्स देत होते पण मला काही ती भेटली नाही. तर त्याने काय केलं, त्याच्या एका ओळखीचा दुकान मालक होता, त्याच्याकडनं 15,000 उचलले उधार आणि टूल्स आणले आणि गॅरेज चालू केलं एकदम पडक्या दुकानात. आणि आता त्याची प्रसिद्धी बघाल ना, त्याच्याकडे बंगला आहे स्वतःचा, कार आहे, सगळे. तर जेव्हा तो फायनान्शियली स्टेबल झाला ना, तर मी म्हटलं अरे मला पण हेच करायचंय की जेणेकरून मी फायनान्शियली स्ट्रॉंग होईल आणि माझी फॅमिली पण मला प्राऊड फील करेल. बरोबर. पण मग मी गॅरेज चालू मी म्हटलं हेच करू. मग नानापेठेत गेले मी, तिकडे कोणीच बायका नाही, सगळे जेंट्स. मी एकटी जाऊन थांबायचे. तर ते असं म्हणायचे की नाही का, पप्पा को बुला के लाओ, अरे. किसको बुला के. तेव्हा तर लहान होते मी, म्हणजे 26-27 वर्षाची होते. तर मी म्हणायचे नाही मुझे खुद के लिए चाहिए. तर लोकांना वाटायचं हिला काही कळत नाही वगैरे, तरी मी तिथे बार्गेन करायचे. आणि मग मी सगळं टूल किट्स घेतले. मी आणि सागर गेलो दोघं, माझा पार्टनर जो आहे. आम्ही सगळं, म्हणजे आम्हाला कोणी सिरियसलीच घ्यायचं नाही की हे खरंच कोणाला यांना करायचंय का काय. म्हणजे आम्ही दिसायला पण असे चांगले दिसायचो, म्हणजे असं काय कपडे घाणेडे घालून, असे हात काळे घालून यायचं नाही कधी. मग नंतर त्यांना खरंच वाटलं अरे हे सिरियस आहेत बिझनेससाठी. मग ते लोकांनी मला कार्ड्स वगैरे दिले की तुम्हाला काही वाटलं तरी या. मला खूप रिस्पेक्ट दिली त्या लोकांनी. तर मला सगळे मी टूल्स घेतले, किट घेतलं, सगळं पहिले मी इन्व्हेस्ट केलं. माझ्या पार्टनरला म्हणलं तू काम बघ, मी पण म्हणजे स्पॉन्सरशिप करते, आपण चालवून तर बघू. आणि आम्ही ज्याच्या भरोश्यावर गॅरेज टाकलेलं तर तो सिद्धूचा दाजी होता, त्याला मामा म्हणायचो आम्ही. तर दुसऱ्या दिवशीच पळून गेला. 3 लाख रुपये टाकले ज्या बिझनेसला, त्याचा माणूसच नाही दुसऱ्या दिवशीच. अरे बाप. मग आम्ही काय करायचो, सिद्धूकडे घेऊन जायचो गाडी. सागर तिकडे प्रॉपर ट्रेन झाला. म्हणजे मी 11 वाजेपर्यंत थांबून राहायचे नरेमध्ये. आणि तिकडे असा एरिया होता नरे की तिकडे सगळे गुंड डॉन लोक होती. बरोबर. आणि तिकडे मी एकटी बसायचे. मी तिकडे असं, म्हणजे माझं गॅरेज असं आहे की तुम्हाला वाटणार नाही ते गॅरेज आहे मी असल्यावर. कारण मी एवढं ते ऑफिस सारखं केलंय की एखादं वर्कशॉप असतं ना की ऑफिस आहे आणि काहीतरी काम चालू आहे प्रोडक्शनचं, तसं वाटतं ते प्रोफेशनल. तर मला काय व्हायचं, लहान लहान मुलं आहेत ना, येऊन चौक अशी गोल बनवायचे असं थांबून आणि अशा कॉमेंट्स करायचे एक एक. तर मी म्हणायचं अरे, मी बघितलं 1-2दा बघितलं आणि सगळे डॉन होते. पण माझी बॅक स्टोरी आहे की मला भीती नाही वाटत, कारण मी त्या बॅकग्राऊंड मधनं आपण पण स्ट्रगल करून आलो. कारण माझे म्हणजे फॅमिली पण खूप, आम्ही रिच होतो, सगळं चांगलं होतं. पण वडील
म्हणजे दारूमध्ये गेले. हो. 3-4 करोड रुपयाची प्रॉपर्टी फुकून टाकली. आम्ही डायरेक्ट महालातनं चाळीत आलो. चाळीत आलो तर मग तिथनं पण तो एक स्ट्रगल वेगळा होता पर्सनल लाईफचा. आणि मग ते झालं. मग मी म्हटलं आता घाबरायचं नाही. आता आपण इथे पैसे टाकलेत. आता आपण बरोबर. मागे वळून बघू नाही शकत. आणि ह्या येस. मुलांमुळे आपल्याला सरकायचं नाहीये. मी घेतला फोर्क पाईप. मी डायरेक्ट शिव्या चालू केल्या. म्हणलं इथे कोणी थांबलं ना तो मार खाईल आणि असं खाईल की तो परत येणार नाही इकडे. मग सगळे ताई ताई म्हणत पळून गेले. तेव्हापासून मी तिकडे मला लेडी डॉनच म्हणायला लागले की कोणी मला त्रास देणार नाही. आणि माझे कस्टमर पण माझ्यामुळे, कारण आम्ही त्यांना एवढं फॅमिली सारखं ट्रीट करतो. आज 4,500 कस्टमर आपले फॅमिली सारखे रिव्हिजिट, म्हणजे आपलं सेट त्यांच्यामुळे बिझनेस आहे. बाकी नवीन ते येतात. आणि कोरेगाव पार्कवरनं पण एक मुलगा येतो. त्याने असं ऍक्सिडेंटली गाडी टाकली होती. पण त्याची आपली क्वालिटी त्याला एवढी आवडली. तो एक दिवस येतो, मित्रपाशी जाऊन झोपतो, राहतो, आपलं अशी गाडी सोडतो, मग संध्याकाळी जाताना घेऊन जातो. एक बारामतीवरनं इंजिन घेऊन आले टेम्पोमध्ये आपल्याकडे करायला. आणि खेडशिवापूर मधले पण डेअरीवाले आपलेच कस्टमर आहेत. म्हणजे आता काय सीन झालाय, माझं आहे थोडं आतमध्ये JSPM कॉलेजच्या तिथे, तर ते जिथे तिकडच्यांनाच माहिती आहे जास्त. मी आणि जास्त बाहेर पण आले नाही, कारण मला माहिती होतं की मग आपलं हेच, म्हणजे नाही का, आपल्याला लगेच लाईमलाईट पण नको होती, कारण आपण स्ट्रगल करत होतो लाईफमध्ये. तर आता आपलं सगळं सेट झालेलं आहे आणि आपल्याला दुकान पण लकी आहे, दुकान मालक लकी आहे. तर मग नंतर मला दिसलं की बाबा लोक कॉन्टेंट बनवायला लागलेत, गॅरेजवाली वगैरे वगैरे. आणि पहिली गॅरेजवाली तर मी, आणि मीच बाहेर पडद्याच्या मागे, जिने खरं डेअरिंग केली ह्याच्यात. म्हणजे लोक बघाय, आणि असं सीन आहे की कोणाला वाटायचं नाही, सगळ्यांना वाटायचं एक तर सागरची मी बायको असेल, किंवा त्याची बहीण असेल, किंवा माझ्या पप्पांनी टाकून दिलेला बिझनेस असेल. कोणालाच हे वाटलंच नव्हतं की हे या बाईनी उचललंय, इथं सगळं बनवलेलं आहे. सो अशी माझी जर्नी होती की एक गॅरेजवाल्याने फसवलं आणि म्हटलं माझी गाडी तरी फ्रीमध्ये करता येईल माझ्या बिझनेस असल्यामुळे. आणि जेव्हा माझी गाडी ऍक्टिवा माझ्या गॅरेजमध्ये खोलली ना, तेव्हा मला कळलं माझं इंजिन कधी खोललंच नव्हतं. मला इंजिन कामासाठी त्याने 15,000 रुपये घेतले होते माझ्याकडनं. आणि ते कुरकुर आवाज यायचा ना, ते फक्त बेअरिंग बदलायची होती. आणि त्याने मला म्हणलं इंजिन काम आहे, आणि नंतर म्हणलं आता इंजिन काम तर केलंय तरी कुरकुर आवाज मला नाही माहिती काय येतोय. मग मी परत त्याच्याकडे गेले, जो माझी गाडी हे करायचं उत्तमनगरमध्येच. त्याला म्हणलं अरे असे फ्रॉड काम करतो म्हणून तुझी हालत अशी आहे. तो पण काही सुखी नाही, कर्म लागतातच. मग मी ते ठरवलं होतं, कारण बिझनेस कसा करायचा असतो की एक जे प्रॉब्लेम असतो ना त्याचं सोल्युशन आपण दिलं तर आपण टिकतो. बिझनेस म्हणजे सोल्युशन. तर मला जो अनुभव आला की बाबा खराब गाडी करतात, गाडी नावं लिहितात काय पण ते काम केलेलं नसतं. मी ते म्हणलं की आपल्या इथे तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे कस्टमरचा, बाकी काही असू दे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यामुळे आपला बिझनेस हा चालला. आणि मी मॅनेजमेंट सगळं लावलं. आपले जॉब कार्ड पण तुम्ही बघाल ना की एकदम वेगळे आहेत सगळ्यांपासून. आपण तिकडे प्रॉपर वर्क, म्हणजे तुम्ही 10 वर्ष आधीचे कस्टमर जरी असले तरी माझ्याकडे हिस्ट्री असणार तुमची. आणि आपण 2 सर्व्हिसिंग नंतर 3री फ्री देतो. आणि ते कुपन पण असं म्हणजे रिवॉर्ड सारखं आहे की ते आता सपोज एक 3rd सर्व्हिसिंग तुझी आली आहे, पण ते कुपन तुझं मिसप्लेस झालं, आठवत नाही कुठे, मग मी तुला नवीन कुपन देणार. पण जर तुला पुढच्या वेळेस तू आला ते कुपन घेऊन तरी ते व्हॅलिड राहील, आणि हे पण व्हॅलिड राहील. म्हणजे असं नाही की बाबा डेट्स असतात फक्त. कधी पण, कारण ते रिवॉर्ड आहे की तुम्ही ते सांभाळून ठेवलं. आणि मी गॅरेज टाकलं ना तेव्हा तिथे म्हणजे म्हणतात ना कुत्रं पण भुंकायचं नाही, एवढं सुमसाम होतं. मला बघून तिकडे अजून 4 गॅरेज झालेत. एक तर मुलगा मला दीदी म्हणून आला दुकानात, सगळं चेक केलं यांनी, कुठून पाईप टाकले, काय कसं केलं, आणि खाली गॅरेज टाकलं त्याने, सगळं सेम माझा सेटअप लावला. असे पण येतात खूप फनी किस्से आहेत खूप. येस. बरोबर मॅडम, खरंच तुमच्या लुकअपकडे बघून वाटत नाही की तुम्ही गॅरेजवाले वगैरे असाल. तर जसं आता आम्हाला जसं वाटलं तसं भरपूर कस्टमर किंवा लोक हे पण तुमच्याकडे बघून असं फसतात का, की म्हणजे त्यांना पण वाटतं का की गॅरेजवाली नसेल? सीन काय आहे, माझ्या मम्मी पप्पांना हवा होता मुलगा,
कारण माझे आजोबा सरपंच होते, माझे पप्पा सर्वात मोठे मुलगा, तर त्यांना मुलगा झाला तर त्यांना खूप काय असं सो कॉल्ड रिस्पेक्ट. तर त्यांना त्यांना झाली मी पहिले मुलगी. माझ्या आधी माझा भाऊ होता एक, तो काय कारणामुळे नाही राहिला, तर त्यांना मुलगा पाहिजे होता, तर मुलगी झाली. मग परत ट्राय केला त्यांना परत मुलगी झाली. मग माझ्या मम्मीला पण म्हणजे बघा ना, म्हणजे सोसायटी बाईला अशी बनवते की तिला पण मुलगाच हवा असतो. तर ती मला काय टॉन्ट मारायची मम्मी, की मला मुलगा असतं तर त्याने गॅरेज तरी चालवलं असतं, कारण माझ्या मामाचं गॅरेज आहे, माझ्या काकांचं शोरूम आहे. म्हणजे आमचं साऊथ इंडियन असल्यामुळे, केरलाईट असल्यामुळे ते आमचं असतंच कुठेतरी, कोण ना कोणतरी करत असतं. म्हणजे मोस्ट ऑफ तर मी काय विचार केला की हे अशी लिंक लागते की बाबा आपल्याला गॅरेजचा बिझनेस आवडलेला आहे, आणि प्लस नाही का आपल्याला गाड्यात पण एवढं फसवतात, त्यापेक्षा आपण आणि मम्मीला पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की बाबा मग मला इक्वॅलिटी बघेल की बाबा माझ्या मुलीने गॅरेज टाकलं. मग मी त्या रिझनमुळे गॅरेज टाकलं होतं. पण सीन असं झाला की ती म्हणते मग तू एवढं काम नाही ना करत तिकडे. मग मी ठरवलं की बाबा हिला कोण सॅटिस्फाय करू शकत नाही. मग त्यामुळे मग मी नाही का म्हणजे गॅरेजचा हा एक्सपिरियन्स आला मला. आणि त्यानंतर काय झालं, म्हणजे मी गॅरेज चालवायचे आणि गेटअप असं की मी पहिल्यापासून म्हणजे मी आधी खूप फॅट किड होते. डिप्रेशन, फॅमिली ब्रोकन फॅमिली आमची. म्हणजे एवढं म्हणजे माझे सख्खे नातेवाईक एवढे चांगले राहतात, पॉश गाड्या फिरवतात, एवढं चांगले राहतात, आणि आम्ही एवढे गरीब का देवा असं. तर ते आणि नेमकं काय आहे की माझे आजोबा हे सगळे म्हणजे आम्ही फॅमिली खूप चांगले बिलॉंग करतो. सो ती ठसक कधी गेलीच नाही लाईफमधनं, भले खिशात 2 रुपये असू दे. पण मला चेहऱ्याकडून माझ्या बघून तुम्हाला वाटणार पण नाही की माझ्याकडे नाही आता, कारण ती फॅमिली जनरेशन मध्ये होतं ते की बाबा माझे पप्पा पण असे राहायचे, ते पण मॉडेलिंग करायचे माझे पप्पा. सो ते आम्हाला घरूनच दिसायचं ना असं. सो ते मला ते कधी वाटलं नाही की आपण असं ऑरा आपला डिम करून चालावं. पण मला अटेन्शनची सवय नव्हती, पण मला चांगलं राहायला आवडतं. सो मग मी जाड होते, तर माझं सीन असं होतं की ते ओव्हर इटिंग झालेलं मला खूप, की फॅमिली डिस्टर्ब होती म्हणून. तर मी खायचे आणि माझे डोळे सोडून ना मला सगळीकडे पिंपल्स होते. तर माझं सगळं असं म्हणतात ना की म्हणतो ना आपण डिप्रेस होऊन जातो लाईफमध्ये, आणि आपण स्वतःकडे बघत नाही, लक्ष देत नाही. आणि तेव्हा एकदा सीन काय झालेला, माझ्या मैत्रिणीला ना मुलगा बघायला येणार होता, आणि मराठा आहे ती, तर ती लवकर लग्न करतात कॉलेज झाल्या 12वी. तर तिने मुद्दाम मला घरी बोलवलं आणि मुद्दाम मला शेजारी थांबवलं, की असं दाखवायला की ती चांगली दिसतेय नाही का, आणि मी कशी दिसते, कम्पॅरिझन तिने असं केलं. मग हे मला खूप वाईट वाटलं की तू माझी मैत्रीण आहे आणि तू ह्या कारणासाठी मला बोलवलं, की आता ती तोबाडीत मारून घेईल मला बघून. पण ह्या कारणासाठी तिने मला बोलवलं की बघ मी कशी दिसते आणि ही बघ कशी दिसते, तर मी तू कितीतरी पटीने चांगली असं. तर मी तेव्हा ठरवलं, आणि मला रिजेक्शन पण भेटलं की मला म्हणजे म्हणतात ना असं बॉयफ्रेंड पण गेला सोडून. पैसेवाली बघितली त्यांनी, जेव्हा मी हो म्हटलं तेव्हा मी पैसेवाली होते, पण नंतर मी गरीब झाले, तर त्याने मला दिसायला पण मी डिप्रेस झाले, गरीब झाले, काही नाही आता हिच्याकडे गेला, पैसेवालीकडून लग्न करून गेला सोडून. मग मी असं खूप असं होपलेस फील करत होते ते. आणि ती पिरियड असं असतो ना तो, तेव्हा तर इंटरनेट पण नव्हतं एवढं, सेल्फच मोटिवेशन होतं जे काय होतं. म्हणजे आणि फ्रेंड्स पण असे आहेत ना, म्हणजे सगळे साप होते, कोणी असं नाही की बाबा चल नाही का नको रडू, असं नाही काय नाही, ते तसलं काही सीनच नव्हता. मग मी नाही एकदा काय झालं, कोणाला तरी बघितलं, मी बॉडी शो बघितला रोडवरती, बॉडी शो बघितला, आणि मी म्हटलं अरे कसले भारी दिसतात हे, मग ह्यांनी पण कुठून तरी सुरुवात केली असेल. मग मी फेसबुकवर बघितले 2-3 लोक, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन. मग म्हटलं मग मी पण चालू करेन. मग माझा पार्टनर तो आधी ट्रेनरच होता, तर त्याला पॉलिटिक्समुळे त्याने जिम लाईन सोडलेली, त्याला मी म्हटलं तू मला तयार कर. मग असं करून मी जिम लाईन मध्ये जशी आले, मग मला माझं जुनं सेल्फ आठवलं की आपण कोण आहे, आपलं काहीतरी ठसक आहे, आपण छाप पडली पाहिजे आपली, कारण आपण नाही का ते ब्लड आपलं रॉयल आहे, असा विचार करत मी जिम केली ना. तर जिम केल्यामुळे माझं डोपामाइन लेवल वाढलं, मी खुश राहायला लागले, मग मला कळायला लागलंय माझे पोटेन्शियल. मग मी जॉब पण करत होते आणि
हे पण करत Business पण करत होते. नाही बिझनेस नाही, जॉब करत होते आणि जिम करत होते, स्टडी करत होते. कारण स्टडी आमच्यात खूप इम्पॉर्टंट आहे साऊथ इंडियन मध्ये, की त्याला म्हणजे चांगलं म्हणतात. मग की तुम्ही एकतरी डिग्री घेतलीये, तर मी साईड बाय साईड ऑड जॉब्स पण मी केलेत. मी 10th पासून जॉब करायचे आणि स्टडी करायचे, कारण आम्ही तेव्हाच हल्ली गरीब झालो होतो नवीन. मग त्यामुळे मग मला असं झालं की आता मला आहे ना, म्हणजे कुठेही मी गेले ना, तर मला लोकांनी असं रिस्पेक्टच द्यायला पाहिजे. आणि मग हे मला कळलं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सो तुम्हाला कुठेही जाताना एक स्वतःला चांगलं प्रेझेंट करायला पाहिजे. तर तेव्हापासून मी चांगलीच राहिला. आणि गॅरेजमध्ये पण सीन काय झाला, मी करणार होते पूर्ण काम, मला येतं आता पण सर्व्हिसिंग, मला एक एक पार्ट माहिती आहे गॅरेजचा, कारण मी स्पेअर पार्ट सगळं डीलिंग मी बघते, सिस्टीम सगळी मी डिझाईन करते. कोणाला म्हणजे कस्टमर पण बार्गेनिंग आपल्याकडे करत नाही, दुसऱ्या गॅरेजवाल्यांकडे खूप बार्गेनिंग चालतं, कारण ते क्वालिटी देत नाही. ते काम करतात 200 रुपयाचं, लावतात 1000 रुपये आणि कमी करतात 300 रुपये. मग त्यांना असं वाटतं की 300 रुपये ह्याने कमी केले म्हणजे ह्याने चांगलं काम केलं. पण त्याने काम केलेलं आहे फक्त 200 रुपयाचं, तो पैसे तुमचे खातो. आणि आम्ही तोंडावर हक्काने लेबर मागून घेतो की बाबा हे आमच्या लेबरचे पैसे आम्हाला द्यायचे. हा, मग त्यामुळे मी काम आधी मी करत होते, तर नंतर मी म्हटलं की आपल्याला लोक सिरियसली घेत नाहीये, आपण खूप गॅरेजमध्ये काम करा. तर मी मग बॉस सारखी मी बसून राहते, त्यामुळे लोक बार्गेनिंग पण करत नाही आणि आपलं स्टँडर्ड पण राहतं. आपलं दुकान छोटं आहे, कारण आपलं दुकान लकी येते आपल्याला, त्या दुकानाला आपल्याला बनवलंय, पण तिकडे आपण असं ऑफिस सेटअप केलेलं आहे. त्यामुळे ते मला बघून थोडं सिरियसली घेतात लोक. आणि मग त्यांना मी जे एक्सप्लेन करते की असं असं काम केलंय तुमचं, मग त्यामुळे मग म्हणजे त्यांना आपली पर्सनॅलिटी पण आवडते आणि ते आपल्याला रिस्पेक्ट पण करतात आणि आपल्या कामाला पण रिस्पेक्ट करतात. त्यामुळे मी माझी पर्सनॅलिटी चांगली अशी ठेवते. आता मला मुलगी झाली 2.5 वर्षाची, पण मी एवढं जिम करते की आता तरी अजून ट्रान्सफॉर्मेशन बाकी आहे, दिसेल तुम्हाला. खरंच मॅडम, कहाणी एकदम मोटिवेशनल आणि एनर्जेटिक आहे तुमची. मला असं विचारायचं आहे की जे काही तुमचा प्रवास आहे किंवा जे काही तुम्ही हे क्षेत्र निवडलं, तर तेव्हा तुमचे कोणी असं आयडल होते का? किंवा तुम्ही कोणाकडे बघून असं इन्स्पायर होत होते का? असं कोणी होतं का? हो, होते ना. म्हणजे माझे मेन आयडल तर असं बघितलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. वाह! कारण त्यांनी 16 वर्षी एवढी मोठी मोहीम रचली, स्वतः प्लॅनिंग केलं आणि म्हणलं मग मी पण प्लॅनिंग करू शकते, मला कोणी थांबवलंय? येस. आणि त्यांना पण जिजाऊंनी घडवलं होतं. सो तिकडे कधी मला इनइक्वॅलिटी दिसली नाही, जे मला माझ्या फॅमिलीत दिसली. सो अच्छा. मग मी म्हणलं जर मरायचंच आहे ना आज न उद्या, तर आपण काहीतरी असं करून मरू की आपण लक्षात पण राहू. तर मी हे शिवाजी महाराजांनाच ओव करते, माझं जे काय सक्सेस आहे. आणि आता आचार्य प्रशांत आहेत, ज्यांच्यामुळे मी मेंटली स्टेबल झाले खूप जास्त. म्हणजे आधी कॉन्सेप्ट माहिती होते, पण स्पिरिच्युअल क्लॅरिटी हे आचार्य प्रशांतमुळे आली. डेअरिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आली, छत्रपती संभाजी महाराजांमुळे आली. म्हणजे मी मल्याळी असून पण मी जास्त माझे फ्रेंड्स मराठीच होते. सो माझं अपब्रिंगिंग असं म्हणलं गेलं तर मराठी लोकांमध्येच झालेलं आहे, कारण मला मल्याळी लोकांमध्ये कायम त्यांनी मला आउटकास्ट केलेलं आहे. कारण माझे पप्पा असे होते, नशेडी होते, हे होते, काय काय होते. आणि आमचं कसं व्हायचं, जर पैसे आले ना आमच्याकडे, तर आमचे सगळे नातेवाईक गोड व्हायचे आमच्याशी. आमच्याकडे पैसे नसतील तर आम्हाला कोणी मागे वळून पण नाही बघायचं. म्हणून मी पायावर ठेवते त्यांना, टू बी फ्रँक. मी फक्त माझे जे मराठी फ्रेंड्स आहेत त्यांनीच मला पुढे आणलेलं आहे. बाकी असं आमच्या मल्याळी लोकांनी असं काही खूप काय केलं नाही आमच्यासाठी. ते बाहेर खूप गोड आहेत, पण ते इंटरनल पॉलिटिक्स खूप जास्त करतात आणि खूप जजमेंटल आहेत. त्यांना हे नाही कळत की लोक कशी कशी जगून पुढे येतात, रोज 1-1 रुपयासाठी किती झटतात. त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही शिक्षण किती घेतलंय, तुम्ही किती म्हणजे नाही का पैसे कमवता, आणि भले एखाद्याची मॅरिड लाईफ शिट असेल, पण त्याला असंच दाखवायचं की आमचं खूप चांगलं चालू आहे. तर मला अशी लोक नाही आवडत की ज्यांचं म्हणतात ना डबल फिल्टर घेऊन जगतात. आपण अनफिल्टर लाईफ जगली पाहिजे, तेव्हाच माणुसकी वाढेल. लोक फेक जेवढे होत राहतील ना, तेवढं लोकांना ट्रस्ट करायलाच मुश्किल जाणार आहे समोरच्याला पण. म्हणून मी म्हणजे माझे आदर्श हेच आहे की शिवाजी महाराज आहेत, ज्यांच्यामुळे मी डेअरिंग केली आहे खरं सांगू तर. आणि झाशीची राणी आहेत,
की ज्यांनी एवढं म्हणजे मी तेव्हा माझ्या वेळेस म्हणजे मी तेव्हा 26-27 वर्षाची होते, तेव्हा तर काय एवढं इंटरनेट बूम मध्ये नव्हतं. सो मला जे काय आपलं वाचनामुळे जे लोक कळली ते कळली. त्यामुळे मग आणि मेन माझे श्रीकृष्ण आहेत की जे मी भगवद्गीता वाचायची. मी खूप डिप्रेशनमध्ये होते, तर तेव्हा त्यांनी काय लिहिलं होतं की आपण जगणार पण तुम्ही जगणार पण माझ्या मर्जीने, तुम्ही मरणार पण माझ्या मर्जीने. तर त्यांनी जे म्हणतात ना मोटिवेशन दिलं ना, त्यामुळे मी असं विचार केला की प्रेझेंट मध्ये राहायचं, नाही माहिती पुढे काय होणार आहे. तर आता पुढे चांगलंच होतंय. नक्कीच. तर त्यामुळे माझे हेच अनुभव आहेत आणि हेच लोक मला घेऊन चालतात पुढे. ओके. खरंच मॅम भारी वाटलं तुमचं हे सगळी लाईफ ऐकून आणि तुम्ही एवढे लोकांना फॉलो करता आणि त्यांच्या विचारांवर चालता. म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रावर एक ठामपणे उभे आहात. एक स्त्री असून सुद्धा एवढं छान कार्य करताय किंवा एवढं छान बिझनेस करताय. मॅडम आता तुम्ही गॅरेजमध्ये काम करता बरोबर? गॅरेजमध्ये आता तुम्ही ऑलमोस्ट 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. या 10 वर्षामध्ये भरपूर तुम्हाला अनुभव आले असतील. काही चांगले पण असतील किंवा काही वाईट पण असतील, काही अत्यंत वाईट पण असतील. तर तुम्ही त्यातला एखादा अनुभव किंवा त्यातला म्हणजे गुड एक्सपिरियन्स म्हणा किंवा बॅड एक्सपिरियन्स म्हणा किंवा फनी वगैरे एक्सपिरियन्स एखादा असू शकतो, तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल का किंवा सांगू इच्छिता? फनी एक्सपिरियन्स पासून स्टार्ट करते मी, कारण मला ते सारखं पॉपआउट होत आहे. अच्छा. तर एकदा काय झालं होतं, म्हणजे 2 मुलं कॉलेजची JSPM कॉलेजमधल्या, ते तिकडे होते, म्हणजे खाली काम करत होते. मी वरती बसले होते, आपलं बिलं बनवत होते आणि ते खाली गॅरेजच्या खाली आपलं तिथे काम करतात जिथं पोडियम मध्ये, तिथे काम करत होते. तर ते काम करता करता एक पोराला त्याचा पोरगा काय म्हणतोय, माझा पोरगा मला सांगत होता, तो काम करत होता, ऐकत होता की अशी पाहिजे लाईफ, बापाने बिझनेस टाकून दिलाय, पोरगी मस्त बसलीये आणि खातीये मस्त बापाचं, आणि त्याला कोण सांगायला जाणार, परत कोण एवढी स्टोरी आपण सांगत बसत नाही. बरोबर. मग ते एक म्हणजे त्याला अजून आता पण असंच वाटत असेल की मी गॅरेजवाली नाही, मी मला वडिलांनी टाकून दिलं असं. आणि एकदा काय झालं होतं की जिम मध्ये मी म्हणजे जिम मध्ये वर्कआउट करताना तो झोन वेगळा असतो, आपलं ड्रेसिंग वेगळं असतं आणि मग लोकांना असं वाटतं की मी ॲरोगंट आहे. तर एक पोरगा प्रवीण दादा म्हणून आपले दादा आहेत चांगले, ते ट्रेनर पण होते. त्यांना म्हणलं इकडे या की, तुम्हाला माहितीये का इथे शायनिंग एवढी मारते, तिथे गॅरेजमध्ये जॉब करते. तर ते म्हणलं तू इकडे ये पहिले, ते गॅरेजच तीच आहे असं म्हणलं. तर तेव्हा मग दुसऱ्या दिवशी तो आला गॅरेजवर, तो म्हणला मला माहित नव्हता तुमचं गॅरेज आहे, मी तर तुम्हाला असं इझी घेतलं खूप. म्हणजे त्याने स्वतः अप्रिशिएट केलं मला, म्हणजे तो एक चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि अजून एक फनी किस्सा होता माझा, मला ते आता आठवत नाहीये. म्हणजे हे झालं, हे प्रवीण दादाचं झालं. बॅड एक्सपिरियन्स एखादा कुठला होता? बॅड एक्सपिरियन्स असे असतात की लोकांना असं वाटतं आम्हाला माहितीच नाहीये काय ह्यातलं, आपल्याला येडा बनवू शकतात वगैरे. एकाचं काय झालं होतं, आपलं वॉशिंग सेंटर पण आहे, तर त्याच्या गाडीचा कलर उडला होता. आणि मी रोजगार देते, तर आपलं तेव्हा एक बाबा होते कामाला, म्हणजे त्यांचं वय 60 आहे, पण त्यांना कोणी नोकरीवर ठेवत नव्हतं. तर मी म्हणलं आमच्याकडे करा मग नोकरी. आणि त्यांनी एकदा वॉशिंग केलेली पण आहे आधी, तर त्यांना दिसलं नाही की एक टवका उडवल्यावर दिसलं पाहिजे ना की कलर उडतोय. ते धुत बसले बिचारे सगळी गाडी. धुत बसल्यामुळे काय झालं, त्याचं थोडं थोडं कलर उडला. आणि त्याने केलं ना, फोन केला माझ्या पार्टनरला आणि शिव्या घालायला लागला डायरेक्ट की माझ्या गाडीचं असं केलं तसं केलं. मग त्याला वाटलं मला ह्याला काही कळत नाही, तर आता मला तर त्यातलं नॉलेज. तो म्हटलं माझ्या पार्टनरशी बोला. तर त्याने मला फोन केला, असं झालं माझ्या गाडी बरोबर, तुम्ही मला भरून पाहिजे, 70,000 रुपये घेतात पेंटचे वगैरे. म्हटलं भावा तू थंड घे पहिले 70,000 तुझा मेंटेनन्सचा पार्ट आहे हा. तुझ्या गाडीला किती वर्ष झाले, 5 वर्ष झाले ना, आज न उद्या हा कलर उडणारच होता. हा चुकी काय झाली माझ्या माणसाची, त्याला कळलं नाही आणि तो अख्खी दूध बसला आणि तुझं थोडं थोडं सगळीकडचं कलर उडलं. मी तुला काय करू शकते, मी डायरेक्ट त्याला सोल्युशन दिलं, मी 3 वेळा तुझी गाडी फ्री मध्ये धुवून देऊ शकते. त्याच्या पलीकडे मी काय नाही करत, तुला काय करायचं ते जाऊन करतो. तर ते मग तो आला गॅरेजवरती, आला आणि सागरला ब्लॅकमेल करायला लागला, माझ्या पार्टनरला. तर मी म्हणलं नाही का बघू ह्याचं काय चाललंय, नाही का मी नाही बाहेर आले. मग मी जेव्हा बाहेर आले ना, तेव्हा तो असं बोलतोय की 3 वेळा गाडी पण धुवून द्यायची आणि 2 का 3 हजार रुपये पैसे पण द्यायचे.
म्हणलं काय चाललंय काय म्हणलं, जा नाही करत काय काय करायचंय कर, तुझ्या मेंटेनन्सचा पार्ट आहे हा, आम्ही नाही. आणि तो वेड्यात काढत होता, एक 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 बोलून आमच्याकडनं नाही का करून घ्यायचंय म्हणून. मग त्याला म्हणलं मला इथे शिकवायचं नाही, इथे आम्ही सगळं शिकूनच बसलेलो आहे, कोणी येऊन आम्हाला वेड्यात नाही काढू शकत. करायचे फ्रीमध्ये धुवून घ्यायचे, धुवून घे, नाही तर परत तोंड पण दाखवू नको. तू कस्टमर आहे म्हणून आम्ही हे केलं, एवढं तुला कन्सेशन दिलं, की आमची चुकी काय की आम्ही धुत बसलो, आज ना उद्या तुझा कलर हा जाणारच होता. मग तेव्हा तो शांत झाला. म्हटलं जाऊ दे, तुम्ही जावा आतमध्ये, तुम्ही जावा. म्हटलं हे बघ, मला काही फरक नाही पडत, तुला कुठल्या कोर्टात जायचंय, कुठल्या चौकीत जायचं, जा, मी तिकडे येते, पहिले शोरूम मध्ये चल माझ्या बरोबर, मला बघू दे. मी त्यांना विचारते ना, तुझ्या गाडीचा खरंच कलर गेलाय का नाही. अच्छा. मग ते एक म्हणजे असं. आणि आधी पण एक असं झालं होतं की त्यांना माहितीच नसतं की आपण नाही का, म्हणजे पहिल्यापासून आहे. सो आपली म्हणजे व्हील वगैरे घेतो आपण, टायर वगैरे आणतो नवीन, तर तो त्याच्यावरनं काय बोलला होता की हा नवीन टायरच नाहीये. मग त्याला मी म्हणलं तुला एज्युकेट करते, इकडे. मग त्याला स्कॅन करून दाखवलं, डेट दाखवली, सगळं दाखवलं. पण हे सीन काय होतं, लोकांना आहे ना आपल्याकडनं काहीतरी ह्यांना कळत नाही असं बघून त्यांना वाटतं असं की ह्यांना मे बी लहान आहे, ह्यांना कळत नाही, तर आपण पैसे काढू एक्स्ट्रा. असे काही काही असतात. आता बघा, मी कशा गॅरेजवाल्याकडे गाडी टाकायची, तो काम नाही करायचं काय. आपण सगळी कामं पण करतो, पण काही लोक असे असतात ना की आम्हाला पण त्रास देतात. कामं करून पण ते म्हणतात मग पैसे कमी करा, खूप कमी करा, किंवा तुम्ही हे बरोबर केलेलं नाहीये. एक तर कॅमेरा घेऊन आला होता की मी तुमचा व्हिडिओच काढतो, तुम्ही असं करता तसं. आता जर माझा रेट असा आहे, ते कारण मी ती गॅरंटी घेते ना कामाची, तर म्हणून मी तो रेट लावलाय. आता मी म्हणलं तू रस्त्यावरचा वडापाव खातो आणि जोशीचा वडापाव खातो, बटाटा हळद भाजी तीच आहे, पण काय चेंजेस, क्वालिटीमध्ये चेंज आहे ना. बरोबर. मग तुला जिथे स्वस्त भेटतो तू तिथं कर काम. तू मला कॅमेरा घेऊन म्हटलं कर फेम, मला असं पण फेम पाहिजे, कारण मला नेगेटिव्ह पब्लिसिटी मिळते पाहिजे, मला काही फरक पडतो. आपल्याला माहिती आपण चांगले, आपल्याला एक्सप्लेन करायची गरजच नाही पडत. मग असे एक्सप्लॉइट करणारे पण येतात, ह्याच्यात आपल्याला ठाम राहून उभं राहावं लागतं की बाबा तुम्ही काय आम्हाला हलवू शकत नाही. म्हणजे आमच्यावर जळणारे पण असे की आता आमचं शेजारचं दुकान आहे, त्या जण गॅरेजचा काही संबंध पण नाही लांब लांबचं, पण जेलसी हे कामं होतात. तर तो काय करायचा, मी कॅमेरा लावला आणि त्याला सांगितलं नव्हतं. मी म्हणायचे अरे दुकान खोललं एवढं धूळ काय येते आपल्या दुकानात, म्हणजे शटर खोललं तरी धूळ 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 धूळ. मग मी कॅमेरा चेक केला एक दिवस, तर तो शेजारचा काका आहे ना, तो त्याचं पाय पुसणे ना आमच्या झटकायचा दुकानावरती. त्याला बोलवलं इकडे, हे काय केलं तू, म्हणता अरे मी भिंतीवर झटकतो. म्हटलं तरी इथल्या भिंतीवर का, तू शटरवरच तुझं मुद्दामच केलं. म्हणजे तेव्हा आम्हाला कळलं लोकांची जेलसी. आता आमच्या रोडला तेव्हा रोड पण नव्हता नरेमध्ये, जेव्हा मी दुकान टाकलं. जेव्हा रोडचं काम चालू होतं ना, ह्यांच्या पुढच्या पोडियम मध्ये सिमेंट लावून घेतलं आणि आमच्या ह्याला लावलंच नाही का, कारण आमच्या गाड्या खाली अशा जाव्या चिखलात वगैरे. म्हणजे त्यांना, म्हणजे अशी लोक आहेत की त्यांचं तुमच्याशी बिझनेसशी घेणं देणं पण नाहीये, पण जेलसी होणार की यांनी कमवायला नाही पाहिजे. एखादा काय म्हणायला पाहिजे, बाबा कमी वयाची लोक पण आज करतात काहीतरी, असा दृष्टिकोन नसतो लोकांचा, पहिला नेगेटिव्हच असतो. आणि जेव्हा तुम्हाला मॅसिव्ह सक्सेस भेटतं ना, तेव्हा ते म्हणतात आम्ही यांना ओळखतो, आम्ही यांच्या बरोबर बसतो. पण हार्ड रियालिटी हे की हे लोक पहिले नेसेयर्सच असतात, नाव खराब करतात. आणि माझं बॅड म्हणजे एक एक्सपिरियन्स असं आहे की माझी मम्मी मला काय बोलली होती, मी गॅरेज टाकत होते ना, ती म्हटली तुझं नाव खराब केलं तर घरात यायचं नाही परत. मी म्हटलं मी नाव थोडी ना खराब करणार आहे, मी काम करून देणार आहे. जसं तुमचं हॉस्पिटल आहे, माझी मम्मी नर्स आहे, तर तुमचं जसं हॉस्पिटल आहे, तुम्ही काम करता, तुम्ही घरी येता, तुमचं काम झालं, माझं पण काम झालं, मी घरी येणार. ते थोडी नाव कर नाही गॅरेजमध्ये बायका नसतात वगैरे. अरे म्हटलं मम्मी, पण मी तिथे ऑफिस केलंय माझं. तेव्हा असं लोकांना सांगायचीच नाही माझं गॅरेज आहे. ती 3-4 वर्ष तिने कोणाला सांगितलं नाही मी गॅरेज चालवते. तिने नंतर म्हणायची मी जॉबच करते. नंतर ती जेव्हा माझं लोक चांगलं बोलायला लागलं, मग आता म्हणते माझ्या मुलीचं गॅरेज आहे, माझ्या मुलीचं गॅरेज. पण 3-4 वर्ष तर तिने, म्हणजे असं पण एक्सपिरियन्सेस मला आलेले आहेत. म्हणजे फनीच आहेत, म्हणजे हे पण फनीमध्येच घ्यावे, कारण हे पण आपल्याला शिकूनच जातात काही ना काहीतरी. एकदा काय झालं होतं, एक सेल्समन आला होता दुकानावर, आणि हे माझे पार्टनर आणि वर्कर सगळे, म्हणजे कोण वेल्डिंग करायला गेलं होतं, कोणी वर्कशॉपला गेलं होतं, मी एकटीच बसले होते तिकडे. आणि तो मला म्हणला की किती जॉब भेटतो तुला इथे, किती सॅलरी भेटते तुला इथे, तुला माझ्या कंपनीत देतो मी, चांगली दिसते, तू चांगलं काम करू शकतेस.
मी म्हणलं मला 6,000 रुपये सॅलरी मिळते. तर तो म्हणला किती शिकली? म्हणलं 10वी फेल आहे. तर तो म्हणला अरे देवा, म्हणलं मग तू इथेच काम कर, तुला बाहेर कोणी काम पण देणार नाही, सॅलरी चांगली आहे तुझ्यासाठी. आणि त्याला म्हणजे तो जो गेला ना त्यानंतर तो परत आला पण नाही. आणि त्याला अजून पण हेच वाटत असणार की मी तिकडे जॉब करते. म्हणजे तो मला एवढं सिंपती देत होता. म्हणजे तो आला होता काहीतरी विकायला, पण देऊन गेला सिंपती मरण्याची. मग हे एक कॉमेडी किस्सा होता की अरे देवा, पहिले आधी म्हटलं अरे इथे का काम करते तू, हे काय गॅरेज आहे नाही का, माणसं असतात तिथं, तुला चांगलं केबिन वगैरे चांगलं नोकरी देतो, 12वी तरी शिक्षण झालंय का, कितवी झालंय? म्हणलं 10वी नापास आहे. असं म्हणलं. तेव्हापासून तो आला पण नाही ना, आजवर त्याचा हाच विचार असेल की बाबा, मग त्याने असं नाही विचारलं की इथे तुम्ही काय करता, डायरेक्ट म्हणलं तुला सॅलरी किती आहे. ओके. त्याला वाटलं मी जॉब करते, कारण असं ऑफिस सेटअप केलाय ना आपण. बरोबर. म्हणजे असे पण किस्से आहेत की लोकांना असं वाटतं की एक तर काहीतरी सांगितलं ना तुम्हाला की एकाला वाटतं की बाबा मी त्याची बायको असेल माझ्या पार्टनरची, किंवा मी त्याची बहीण असेल, किंवा माझ्या वडिलांनी टाकलं असेल. म्हणजे मेल कोणतरी माणसाने हे टाकलेलं नाही, नुसतं येऊन फ्री फंड का खा रही आहे. मग कोणी असं नाही म्हणत की बाबा की बाबा हिने केलेलं आहे. म्हणून म्हटलं की, आणि तेव्हा मला ना लगेच बाहेर यायचं नव्हतं लोकांपाशी, कारण तेव्हा मला हँडल करता येत नव्हतं सक्सेस किंवा अटेन्शन. आता कसं, आता गरज झाली आहे काळाची. म्हणजे राज शर्मानी बोलले होते ना की आफ्टर 2024 एव्हरीवन विल बी अ क्रिएटर बाय चॉईस और बाय फोर्स. तर हे बाय फोर्स समजा मग. बापरे मॅडम, खरंच म्हणजे कॉमेडी किस्से कॉमेडी तर आहेतच, बट तुमचं जे वाईट जे किस्से ऐकले किंवा वाईट जे तुमच्यासोबत झालेले इन्सिडेंट्स ऐकले, त्यातनं वाटलं नव्हतं की म्हणजे एका लेडीजला या क्षेत्रापर्यंत येण्यासाठी एवढे फेस करावं लागत असतील, एवढं वाईट गोष्टी किंवा एवढं खडतर प्रवास असेल, आणि तुमच्याकडे बघून खरोखर नाही वाटलं. सो मला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं की तुम्ही म्हणालात की आई तर म्हणत होती की तू नको करू वगैरे, राईट का? नाव खराब करू नको घराण्याचं, किंवा मुली जॉब वगैरे हे गॅरेज वगैरे करतात का? मला अजून विचारायला आवडेल, म्हणजे फॅमिलीमधनं सपोर्ट कसा होता? जसं मिस्टरांचं वगैरे सपोर्ट होता, सपोर्ट करायचे नाही काय, म्हणजे त्यांचं थोडंसं सांगाल का? तर मिस्टरांचं तुम्ही विचारलंच तर मी सांगते की म्हणजे मला असं बाकी जनतेला, मुलींना पण सांगायला आवडेल की, कारण कसं आहे की बाबा आज रियालिटी अशी आहे की फास्ट फॅशनमध्ये राहतो आपण, आणि आपलं सगळं एक्सपोज्ड आहे सोशल मीडियामुळे. सो तुम्ही जेवढं इंडिपेंडंट राहाल ना, आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नसाल, कारण काय होतं ना, इंडिपेंडंट जरी तुम्ही असले आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नसले, मे बी फायनान्शियल असेल किंवा फॅमिली इश्यूजमुळे असेल, की तुम्हाला म्हणतात ना मम्मी इशू, डॅडी इशू, तर त्यामुळे पण लोक आहे ना, म्हणजे प्रिडेटर्स बसलेले आहेत बाहेर तुम्हाला फसवायला, की बाबा आता हिच्याकडे पैसा आहे पण हिच्याकडे अक्कल नाहीये, तर हिला असं काहीतरी इमोशनल सपोर्ट देऊन वगैरे असं तुम्हाला फसवायला येतील लोक. भले तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात तरी तुमचं जे काही लाईफ आहे ना ते बघून, स्टडी करून लोक येतील तुम्हाला फसवायला. तर त्याच्यात पण तुम्ही फसला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ते पण कसं तुम्ही ओळखायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला पहिले खूप अटेन्शन मिळेल, खूप जास्त, आणि नंतर तुम्हाला वेळ पण नाही मिळणार विचार करायचा की बाबा आपण पुढे काय करायचं ह्या रिलेशनशिपमध्ये, आणि तुम्हाला पटकन रिलेशनशिपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल ना, जर की लग्न म्हणा किंवा प्रेग्नन्सी म्हणा, कसं आहे, तर तिथे तुम्ही एक रेड फ्लॅग म्हणून घ्यायला पाहिजे ते, की कुठेही जेव्हा फास्ट गोष्टी घडतात ना, ते सर्वात जास्त रेड फ्लॅग्स असतात. आणि हे माझ्याबरोबर घडलंय म्हणून मी सांगते की कधी पण आहे ना, कोणी म्हणलं की बाबा हा मी तुझ्यासाठी हे करतो ते करतो, आणि ते ऍक्च्युली करायला पण लागलं फास्ट 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 फास्ट, तर तेव्हा थांबायचं आपण. कमीत कमी आहे ना 1.5-2 वर्ष 3 वर्ष तरी एका रिलेशनशिपला वेळ द्यायला पाहिजे, मग तुम्ही लग्नाचा विचार केला पाहिजे. अँड टू बी बॅक टू द क्वेश्चन, म्हणजे असंच झालं होतं की बाबा मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, तर बाबा हिला मेन काय, हिला लॅक काय की फॅमिली सपोर्ट, प्रेम, बाबा आपुलकी. आता मुलगा पाहिजे होता म्हणून आम्हाला काय एवढं प्रेम केलं. माझ्या बहिणीला तरी बाबा लहान होती म्हणून तिला केलं, पण मला तर ॲज सच कुणी असं
खांदा दिला नाही. आणि मी अशी मुलगी आहे की मी टाइमपास कधी करणार नाही, की बाबा मला असं टिंडर डेटिंग वगैरे तसलं कधी आवडलं नाही, कारण आपले आदर्श एवढे मोठे आहेत तर आपण हे सगळं करणारच नाही. ते हे लोक स्टडी करतात. तर त्याने पण तसं स्टडी केलं की ही किती म्हणजे गार्डेड पण आहे आणि इमोशनली वीक आहे, कारण हिला फॅमिली सपोर्ट नाही. सो त्यांनी तसं असं आधी खूप असं दाखवलं की मी तुझ्यासाठी हे करतो ते करतो, आणि करायला पण घेतलं सगळं. त्याने घरी सांगितलं, म्हणून मी लग्न पण केलं त्याच्याबरोबर. की बाबा एवढं तू घरी सांगतोय, माझ्यासाठी करतोय. आणि त्याने मला माझ्या एका पास्ट रिलेशनशिप मधनं पण बाहेर काढायला मदत केली, कारण तेव्हा त्यात पण असं झालं होतं की मी सगळ्यांना पैसे दिसतात, ती माणूस कसं ते पैसे कमवतो ते नाही दिसत. तर त्यामुळे मग त्याने मला म्हटलं, मग आम्ही लग्न केलं. मला लगेच हे फास्ट झालं, विचार करायचा वेळ नाही भेटत. जेव्हा तो रेड फ्लॅग असतो ना, म्हणजे तो खराब असतो माणूस, तर तो काय करतो, तुम्हाला विचार करायची वेळच देत नाही. तो पटपट ऍक्शन करतो. आणि आपल्याला असं वाटतं की बाबा कधी कोणी केलं नाही तर आपण हे करा, हे सगळं नाही का एक्सेप्ट करा सगळं. आणि ते काय होतं, चांगली काय झालं. आणि मेन हे पण आहे की एक मी सांगेल मुलींना, जर तुम्ही एका ब्रोकन फॅमिलीमधनं आले ना, की बाबा आई वडील भांडण करत होते किंवा वडील दारू पिऊन शिवीगाळ करणार, हे तर तुमचं जे एक मेंटल स्टेट असतो ना, तो नंब होऊन जातो. तर तुम्हाला आहे ना हे नॉर्मल वाटतं, जे वडील करतात हे तुम्हाला नॉर्मल वाटतं. सो तुम्ही आहे ना 90% ऑफ युअर लाईफ तुम्ही तसेच मेल अट्रॅक्ट करता जसे तुमचे वडील आहेत, आणि मुलं तसेच बायका अट्रॅक्ट करतात जसे त्यांच्या आया आहेत. हे सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे. सो माझे वडील तसे अब्युझिव्ह होते, तर आम्हाला हे नॉर्मल वाटायचं. इवन माझ्या फ्रेंड्सचे वडील पण अब्युझिव्ह होते. सो ते आम्हाला नॉर्मल वाटायचं की आई वडील असे असतातच, नवरा बायको म्हणजे असंच आहे. म्हणून मी रेड फ्लॅग्स अट्रॅक्ट करत गेले. आणि जेव्हा माझ्या लाईफमध्ये माझी मुलगी आली ना, तेव्हा मला हिलिंग भेटलं. प्रेम काय असतं म्हणजे तिने ते फिक्स केलं जे तिने कधी ब्रोक पण केलं नव्हतं. मग माझी मुलगी जशी माझ्या लाईफमध्ये आली ना, म्हणजे मी 2022 मध्ये आधी काहीतरी अशी बागी मुलगी होते, करते काहीतरी उठाठोप खाटाटोप करते. पण 2022 नंतर माझं लाईफ चेंज झालं. आचार्य प्रशांत लाईफमध्ये आले गुरु म्हणून. त्यांनी शिकवलं की बाबा लोनलीनेस हे कसं जनरेशनल लोनलीनेस आहे बायकांना, ते नाही व्हायला पाहिजे. ते मला मुलगीच हवी होती, कारण ह्या कारणासाठीच की मी तिला कसं बनवते ना हे जगाने बघायला पाहिजे. मग मला जे बनता आलं नाही फॅमिलीमुळे, ते ती कशी बनली आता ते बघा. तर तिच्यासाठी मी म्हणजे माझ्या हस्बंडने काय केलं, त्याला होतं गॅम्बलिंगचा शौक, रमी सर्कलचा. माझे 10 लाख रुपये उडवले त्यात, फॅमिलीचे 1 करोड रुपये उडवले त्यांनी. तर ते जेव्हा मुलगी झाली आम्हाला, मला वाटलं सुधरेल, कारण कुठल्याही बायकोला असंच वाटतं की बाबा सुधरावं. पण ते आउट ऑफ कंट्रोल, म्हणजे त्याला जेव्हा तो खेळत नसेल ना तेव्हा तो एवढा चांगला असतो, आणि जेव्हा तो खेळतो ना तेव्हा तो असा वेडा होऊन गेलेला असतो. आणि त्याच्या मागे पण म्हणजे किती केलं तरी म्हणतात ना, आयाच बिघडवतात मुलांना. मग तो कसं आहे 2 लाख हारतो एक दिवसाला, पण 40,000 कमवतो. तर त्यांना 40,000 दिसतात. ते 2 लाख गेलेले कोणाला नाही, मला दिसत होते फक्त. तर मला असं काय, माझं ऑलरेडी लॉस पण झालेलं आहे. मी परत 2-4 वर्ष मागे आले लाईफमध्ये. तर मला असं होतं काय, आणि त्याला अँगर इश्यूज खूप होतात. जेव्हा ऍडिक्शन तुम्ही डील करता ना, पहिली गोष्ट कुठलाही ऍडिक्टेड मुलाबरोबर लग्न नाही करायचं ना अफेअर करायचं. कुठलंही ऍडिक्शन असू दे, त्याला गांजाचा असू दे किंवा कुठलाही ड्रग्ज असू दे, दारूचा असू दे किंवा असं गॅम्बलिंग वगैरे असू दे, त्याला डेट करायचं नाही. ऍडिक्शन चांगलं असलं तर ठीक आहे बाबा, जिमचं ऍडिक्शन आहे, अध्यात्माचं ऍडिक्शन आहे, एक वेळ साधू चालतो, कारण तो तुम्हाला त्रास तर देणार नाही, त्याला माणुसकी तर कळेल. पण मॅस्क्युलॅनिटी असं कबीर सिंग वगैरे त्यांना आयडल मानायचं नाही, कारण तो शाहिद कपूर पण रिअल लाईफ मध्ये तसा नाहीये. आपण ॲनिमल मूवी बघतो, ते बीजीएम एवढं स्ट्रॉंग असतो, ढँग ढँग वाजतं, पण ऍक्च्युअल मध्ये रिअल मध्ये तुम्ही रणबीर सिंग बघितला ना, तो एकदम शांत मुलगा आहे. कारण त्याचे वडील पण अब्युझिव्ह होते, अल्कोहोलिक होते. तर तो असा, त्याला जास्त आवाज केलेला पण चालत नाही, त्याचा मेंटल ट्रॉमा लगेच ट्रिगर होतो, त्यामुळे तो तसा नाहीये. पण तुम्ही जर ते आदर्श मानले ना बॉलिवूड वाल्यांना, तर तुमचं लाईफचं 40-50 वर्ष खराब होतात. आणि मी हे कसं बघितलंय तुम्हाला ते पण सांगते. जिम मध्ये ना 50-50 वर्षाच्या बायका येतात, आणि ते कमी वयाच्या मुलांना अट्रॅक्ट होतात, आणि ती मुलं त्यांना ब्लॅकमेल करतात. मग हे का, आता जे मी आता बघितलंय 30शीतच माझ्या, ते लोक 50शीत बघतात. मग त्यांची लाईफ किती वेस्ट गेली.
त्यांना असं वाटलं की बाबा माझं चांगलं झालेलं आहे, म्हणजे मी अरेंज मॅरेज केलंय, माझा नवरा चांगला आहे. पण हे असं नसतं. चांगलं म्हणजे चांगलाच असतो आणि आपल्याला हिलिंग नसते म्हणून आपल्याला असं वाटतं की असंच नॉर्मल आहे हे. पण ऍक्च्युली हे नॉर्मल नसतं. चांगली माणसं भेटतात, नाही भेटले तर एकटे राहा, पण कोणाच्या पण असं फसवणाऱ्याच्या मध्ये पडू नका. आणि एखाद्याने जर इमेज जरी चांगली दाखवली की मी खूप चांगलं आहे, बॅक म्हणजे परफेक्शन दाखवलं ना, तो पण एक रेड फ्लॅग आहे. कारण कोणी परफेक्ट नसतं. आणि फास्ट जो करेल ना लाईफमध्ये गोष्टी की बाबा चल चल आपण घरी सांगू, लग्न करू, त्याच्यापासून थांबा म्हणायचं त्याला. हे माझ्या लाईफचा एक्सपिरियन्स आहे आणि हे मला शेअर करायचं. एक जरी लाईफ सुधारलं ना तर मला पुण्य लागेल, माझ्या मुलीला पुण्य लागेल. माझी मुलगी झाली, ती जेव्हा मग ह्याने काय केलं, ह्याला सुधरेल 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 म्हणलं, असं 1 वर्ष गेलं, म्हणजे ती 1 वर्षाची झाली. आणि एकदा काय झालं, पैसे आता सगळे संपलेत, कुठनं देणार मी, तरी त्याने माझा गळा वगैरे धरला, एवढं मोठं झालं. आणि माझी मुलगी सोफ्यावर बसली होती अशी. तर मला माझे पप्पा आठवले तेव्हा, की ते पण मारायचे मम्मीला, आम्ही बघायचो, मग आम्ही पण मार खायचो. एकाने खाल्लं की सगळ्यांची रांगा लाईनीने मार खायचे सगळे. तर हे नॉर्मल वाटायचं, पण हे नॉर्मल नाहीये. आणि जेव्हा माझा गळा धरत होता ना तेव्हा मी माझ्या मुलीला बघितलं, तिला काहीच कळत नाहीये. म्हटलं मग ही जी मेंटल स्टेट आपल्याला तशी बनवायची नाहीये की हिला नॉर्मल वाटेल, घरी चालतं, हे चालत नाही, नाही चालत, नाहीच चालायला पाहिजे, नाहीच चालत. आणि मग मी तेव्हाच ठरवलं की आपण लांब लांब राहू, काय डिवोर्स वगैरे घ्यायची काही गरज नाही वाटली मला, कारण मुलगी पण आहे आम्हाला. तर तो येतो, भेटतो, जेव्हा सुधर मी त्याला म्हणलं तू 80 वर्षात झाल्यावर तुला घरी घेईल, पण आज नाही घेणार, कारण मला तू बॉडी बिल्डर आहे बाबा, तू उचलून फेकून देशील मला. पण मी एवढं लेजेंडरी काम केलंय, गॅरेज टाकलंय, माझं बिझनेस आहे मागे, ती लेगसी कोण सांभाळणार. तर मला माझा जीव तर वाचवायला पाहिजे ना. त्यामुळे मग ते डोमेस्टिक व्हायलन्स जरा मी होल्ड केला, मुलीकडे लक्ष देते आणि बिझनेस चालवते. आणि मेन म्हणजे वेदांत आले लाईफमध्ये, म्हणजे जे आचार्य प्रशांत आहे त्यांनी वेदांत, अद्वैत वेदांत आणलं लाईफमध्ये. शिवाजी महाराजाला मला कधी लो वाटलं ना, मी ह्यांना बघते. आचार्यजींनी कुठे लग्न केलंय, मग त्यांनी का नाही केलं, ह्युमन नेचर फ्रजाईल आहे म्हणून नाही केलं. मग आता 1 वर्ष चांगलं वाटलं, परत दुसऱ्या वर्षी तुम्हाला बोर होणार, मग ते तसलं रिलेशन उपयोगाचं पण नाहीये. आपल्याला आध्यात्मिक पाहिजे जे काय असेल, म्हणजे चांगलं, नाहीतर आपण असे पण खुश आहे एकट्यात पण. मग तिकडून तर सपोर्टचा विषय सोडा, त्याने तर आपल्याला म्हणतात ना रूटमधनच काढायचा प्रयत्न केला. म्हणजे आपण जे मूळ रवलं होतं ते मूळच तोडायचा प्रयत्न केला होता, म्हणून मी त्याला लांब ठेवलं. आणि मी हेच सांगल बायकांना की असं काही गरज नाही पडत ॲज कुठल्या माणसाची. जो माणूस तुम्हाला त्रास देणार असेल ना, त्या माणसाला लाईफमध्ये ठेवायचं नाही. तुम्ही एकटे पण खूप चांगले राहू शकता. आणि पोलीस पण आहे ना ऑन द स्पॉट करते मदत, भले नंतर करत नसतील पण ऑन द स्पॉट तर करते. मग चांगलं आहे ना, मग आपल्याला हेल्प करणारी लोक पण आहेत. आणि मला बाहेरची लोक कधी कामाला आली आहेत घरच्यांपेक्षा. आणि मोस्टली डोमेस्टिक व्हायलन्स हे घरात होतात, बायकांना त्रास हे घरी होतो, बाहेर कमी होतो शोषण. आणि शक्यतो आहे ना बिझनेसकडे वळा, की कुठला तरी बिझनेस करा जेणेकरून तुम्हाला एक्सप्लॉइट करणारा कोण बॉस नसेल डोक्यावर. आणि बिझनेसमध्ये तुम्हाला 24 तास द्यावं लागेल, सो त्याची तयारी ठेवा. एखाद्याच्या घरातले भांडी धुण्यापेक्षा बाहेर कामं केलेली कधी चांगली. भांडी धुवायला बाई लावू शकता तुम्ही, रोजगार देऊ शकता. बरोबर. खरंच ताई, खूप छान वाटलं. खूप खडतर प्रवास आहे तुमचा आणि त्यातनं आम्हाला पण मोटिवेशन भेटलं आणि आपल्या स्त्रीवर्गाला पण छान तुम्ही माहिती दिलीत. जसं की तुम्ही म्हटले की पुस्तक वाचनाची आवड आहे किंवा भगवद्गीता वगैरे वाचते. तर असं कुठलं पुस्तक आहे का जेणेकरून ज्या पुस्तकातनं तुम्हाला ती ऊर्जा भेटली किंवा ते पुस्तक तुम्ही आमच्या प्रेक्षकांना रिकमेंड करू शकाल, असं कुठलं पुस्तक? मी रीडिंग म्हणजे कॉलेज लाईफ, स्कूल लाईफ तर मी भरपूर केलेली आहे. तो फर्स्ट मी रीड केलं होतं यू आर बॅडॅस म्हणून. तर मी ते रीड केलं, मला ते असं, मग नंतर मला असं वाटलं की हे नुसतं मोटिवेशन आहे, म्हणजे ह्याच्यात मी ऍक्शन नाही करू शकत काय, की म्हणजे मी मनात म्हणते मी बॅडॅस आहे, पण असं नाही ना बॅडॅस होत. बॅडॅससाठी तुम्हाला बॅडॅस गोष्टी करायला पण लागतील. सो नंतर मी स्टॉप केलं ते आणि मी स्पिरिच्युअलिटीकडे वळले. सो स्पिरिच्युअलिटीमध्ये माझं फर्स्ट बुक होतं ते भगवद्गीता होतं, की ज्यांनी माझी लाईफ टर्न केली, की बाबा खरे नातेवाईकच तुम्हाला ऑब्स्टॅकल बनतात आणि हे रियालिटी आहे. म्हणजे मी श्रीकृष्णांनी सर्वात आधीच सांगितलंय ते. मग त्यातनं मला असं वाटायला लागलं मग माझी लाईफ नॉर्मल आहे, कारण हे सगळं आधी पण घडलंय आणि ह्याच्यापेक्षा डेंजर घडलंय, आपण तरी त्यातनं आलोय कसं पण.
मग त्यानंतर मला असं वाटतं की मी आत्ता रेकमेंड करेल ना, की मी आत्ता म्हणजे मला आता माझं स्ट्रगल एवढं वाटत नाही काय. का माहिती का? कारण मला तेवढी शांती आत्म्यातनं अद्वैत वेदांत मुळेच भेटली आणि अद्वैत वेदांत ही ओळख मला आचार्य प्रशांतकडनंच कळलेली आहे. सो मी हेच म्हणेन की आचार्य प्रशांतला फॉलो करा. त्यांचे पुस्तक आहेत की संघर्ष खुद के विरुद्ध, कारण तुम्हाला तुमच्याच विरुद्ध भांडायला लागतं. काय आता सपोज मी डाएटवर आहे आणि मला केक खाऊ वाटतं, तर मी भांडण होतंय तिथे माझं आणि माझ्या मनाचं आणि माझ्या शरीराचं की मी खाऊ का नको. मग ते त्याच्यात पण आहे ना, मी नाही जर खाल्लं तर म्हणजे मी म्हणजे चीट नाही केलं, मी खाल्लं म्हणजे मी चीट केलं. सो ते चीट केलं हे इंटेन्शन पण जर तुम्हाला आलं की तुम्ही चीट केलं तर तुम्ही ते करणार नाही परत. एवढे विचारांमध्ये जे स्ट्रॉंग ओपिनियन तुमचं स्ट्रॉंग इंटेन्शन जर बनवणार ते वेदांतच. सो तुम्ही आचार्य प्रशांतकडे वळा, कारण ते न्यू एज म्हणजे असे सद्गुरू आहेत की जे तुम्हाला म्हणजे क्वेश्चन प्लस त्याचा आन्सर अनालिटिकली प्रूव्हन सायंटिफिक वे मध्ये देतात. असं नाही की बाबा तुम्ही इथे जाऊन ह्या देवळात जाऊन तिथे 108. मला अशी पण लोक भेटलेली आहेत की मला काय म्हणायचं माहितीये का, आता फनीच किस्सा सांगते. म्हणजे माझा एक बॉयफ्रेंड होता, त्याला म्हणजे त्याने लग्न केलं दुसरीकडे पैसेवाली बघून. नंतर त्याला मी माझं ट्रान्सफॉर्मेशन दिसलं, परत आला माझ्या लाईफमध्ये आणि म्हणलं की मी तिला सोडून देईल वगैरे. म्हणलं आपल्याला असलं चालत नाही. तर तो माझ्या नावाने करायचा. मी एवढी घाबरले होते, आता काय मी मरते का काय. तर मला एक जण भेटले आणि ते म्हणले की तू 108 लवंगाच्या माळा ह्या देवीला वाहा जाऊन, मग तुझी करणी उतरेल. मी ते पण केलं, मी हे पण केलं आणि मी त्याला म्हणते नाही बाबा मला नाही असं चालणार. आणि त्या बायकोला पण मी सांगितलं की बघ तुझं असं आहे, तरी ती काही बोलत नाही. म्हटलं अरे तू एवढी पैसेवाली आहे, तू काहीतरी स्टँड घे ना. तो असला आहे, त्याने लाईफ बघ नाही का म्हणजे खराब करायचं बघतोय दुसऱ्या मुलीची लाईफ. तू लग्न केलं, राहा ना त्याच्याबरोबर, कर ना त्याला मॅनेज. मी चौकीत गेले पार त्याला, तेव्हा हे संपलेलं आहे. तर मला अशी पण म्हणजे ते अंधविश्वास पसरवणारी लोक पण खूप भेटली की असं करा मग असं होईल तसं होईल. आणि मला तर वाटत होतं मी मरणार आहे का काय, हे याला बघवत नाही आपण दुसरीकडे. पण मी तर जगले खूप चांगलं. तर मला हे म्हणजे मेन मोटिवेशन आहे जे स्पिरिच्युअलिटी रिअल वाली पाहिजे. खोटी स्पिरिच्युअलिटी पण असते की जिथे तुमचं शोषण होतं, बायकांबरोबर वाईट पण करतात हे गुरुज. तर आपल्याला असं वाहून जायचं नाही कुठेच, माझं हेच म्हणणं आहे. आणि जे काय ना, आता आचार्य प्रशांत IIT IIM IAS ऑफिसर होते आणि ते स्वतः लग्न त्यांनी केलं नाही कधी, कारण त्यांना माहितीये की हे सेक्शुअल नीड्स आहेत काय, म्हणजे हे नीड्सचा पार्ट आहे, हे काय प्रेम नाही. ह्याच्यात जर धोकाधडी केली तर काय होतं काय नाही. म्हणजे जो माणूस IAS होता त्याला सगळं माहिती आहे आणि त्यांनी सगळे डिटेल म्हणजे अनालाइज केलेत की लहानपणापासून इंडियन वातावरण कसं आहे बायकांना घेऊन आणि फॉरेन वातावरण कसं आहे हे त्यांनी बघितलं. तर त्यांची पुस्तकं मी जास्त रेकमेंड करेल. आणि फिटनेसमध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही होलिस्टिक हिलिंग कधी पण बघा, की जे आयुर्वेद आहे, आयुर्वेदाची पुस्तकं वाचा, ज्याने तुमचा दृष्टिकोन अजून बदलेल स्वतःच्या बॉडीला घेऊन. तुमचे जे सेल्स असतात बॉडीचे त्याच्यावरती वर्क करा. आता जेव्हा मला बाळ झालं होतं, माझ्या नवऱ्याने मला जिमला जाऊन दिलं नव्हतं. त्याला तर मी पाहिजे होते डाऊनमध्ये, कारण तो नार्सिसिस्ट आहे. तर नार्सिसिस्ट लोकांना पाहिजे असतं तुम्ही अजून खाली जा, त्यांना ते मोटिवेशन मिळतं, त्याने त्यांचं ते चांगलं वाटतं, त्यांना त्यांचे जे पॉइंट्स असतात ना न्यूरॉन्स, त्यांना चांगलं वाटतं की आपण एखाद्या स्ट्रॉंग आपल्या अपोनंटला खाली उतरवतो. तर तरी मी हाय प्रोटीन डाएट ठेवला माझा की बाबा नाही, आपलं जिम जरी जाताना आलं तरी आपलं खाणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा डॉक्टर म्हणायचे ना तू चिकन खाऊ नको, म्हणलं असं कसं शक्य आहे. म्हणजे मी चिकनला हे नाही करत आता आचार्यजींमुळे, पण तेव्हा मी म्हणजे प्रोटीन चांगलं खाल्लं त्यामुळे ती चांगली झाली. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बॉडीकडे पण लक्ष द्या, नुसतं मोटिवेशन उपयोगाचं नाही. जर तुमचे हॉर्मोन्स राईट नसतील तर हॉर्मोन्सची पण चांगली पुस्तकं आहेत, ती पुस्तकं वाचा की तुमचे हॉर्मोन्स कसे रेग्युलेट होतील, तुमचे पिरियड्स कसे टायमिंगवर येतील. हे गोष्टी मेन आहेत. तुम्ही नंतर मोटिवेशन बघा, आधी स्वतःची बॉडीकडे लक्ष द्या. आणि जे कोण तुम्हाला असं बाबा आता खाण्यापिण्यावरती जर तुम्हाला रिस्ट्रिक्ट करत असेल ना कोण, त्या लोकांना ऐकायचं नाही. आणि मी काय म्हणते ना, एकदा 12वी वगैरे झाली, तुम्ही जॉब वगैरे करायला लागले ना, तर तुम्ही एक फ्री ह्युमन आहे. तुम्हाला मग कुठल्या समाजाची गरज नाही पहिली गोष्ट. तर ते पण नाही तर हाकलून द्यायचं सगळ्यांना, मग ते आईबाप पण का असे ना. मी क्लिअर बोलते.
कारण आई बापांना पण ते पण कंडिशन्ड आहे ते चांगले, पण ते मेंटली कंडिशन्ड झालेत सोसायटीच्या ऐकून. सो ते तिकडे तुम्ही स्टॉप घ्यायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही चांगल्या लोकांना फॉलो केलं पाहिजे. तर माझं हे म्हणजे कणखर स्वभाव तर आचार्य प्रशांत, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आलाय. तर त्यांना तुम्ही जिजाऊंनी तर जर सती गेले असते जिजाऊ तर काय झालं असतं? शिवराय घडले असते का? नसते घडले. तर तुम्ही बायकांनी आता माणसांसारखे राहा, काही गरज नाही बाईसारखं जगायची. माणसं कशी 12वी झाली मी माझं बघतो असं बोलतात ना, तसं बाईनी पण बोलायला पाहिजे मी माझं बघते. आणि राहिली भीती ना रेप वगैरे व्हायची, काय नाही होत. तुमच्या शरीराला कोणी हात लावलं ना काही फरक नाही पडत. तुम्ही कसले अशुद्ध होत नाही. तुमच्या मर्जीने झालं नसेल तर ते त्याचा कर्म आहे. तुमच्या मर्जीने जे होतं ते तुमचं प्रेम म्हणा काही म्हणा. तर तुम्हाला कोणी एक्सप्लॉइट पण केलं ना तो त्याचा कर्म आहे. त्या एक्सप्लॉइटेशनला घाबरून तुम्ही जर मागे आले लाईफला की नको मी एक सिक्युअर घर बघते, तो नवरा माझा मॅरिटल रेप केला तरी चालेल पण मी बाहेर नाही येत, तुमचं चांगलं पोटेन्शियल तुम्ही घालवताय. युरोपमध्ये 80-80 वर्षाची बाई सायकल चालून कामाला जाते. जपानमध्ये मरेस्तवर लोक काम करतात, बाई असू दे बाबा असू दे. कारण हे आपल्या इंडियामध्ये वृद्धाश्रमात जातात रडत बसतात. काय गरज आहे? मुलं नंतर मोठी झाली, फ्री ह्युमन आहेत ते, गेले, तुम्ही काम करत राहा. म्हणून मी गॅरेज चालवते. बॉडी बिल्डिंग संपेल एक काळानंतर, बिझनेस माझा कायम राहणार ना. म्हातारपणी पण बसेल ना तिकडे ताटात. आणि पहिली गॅरेजवाली तर मला असं होतं की मी सुष्मिता सेन वगैरे बघितलं की पहिली बाई जिने मिस युनिव्हर्स झाली, बाळ अडॉप्ट केलं, तसं मला पण काहीतरी पहिलं व्हायचं होतं. पण मला वाटलं नव्हतं मी गॅरेजवाली पहिली होईल. पण ठीक आहे, ते पण खूप चांगलं. म्हणजे असं काहीतरी स्वतःला फायनान्शियली स्ट्रॉंग करा, इमोशनली मेंटली पण स्ट्रॉंग करा. तसे बुक्स वाचा. हे पार्टी कल्चर वगैरे इकडे भावळून जाऊ नका. हे कन्झ्युमरिझम कॅपिटलिझम वाढवण्याच्या एक गोष्टी आहेत. तर त्याच्यात तुमचे हार्ड अर्न मनी हे पार्टीज कल्चरमध्ये टाकू नका. त्यापेक्षा ते खाण्यात वापरा, चांगलं प्रोटीन खा, चांगली लाईफ जगा, चांगले कपडे घाला. आणि ते कपडे पण चांगले घ्या की ते सारखे तुम्ही फेकणार नाही. कारण आता नेचर खूप खराब होत चाललंय फास्ट फॅशनमुळे, की 2 दिवस घातले फेकून दिले. H&Mनी 20 कितीतरी मिलियनचे कपडे जाळले. असं नाही त्यांनी विचार केला की गरिबांना वाटून टाकू, कारण त्यांचा न्यू फॅशन होता तो. गरिबांना फ्रीमध्ये भेटलं तर त्यांचं नुकसानच आहे ना. मग गरीब वाट बघेल फ्री कधी भेटेल. तर त्यांनी जाळले आणि जाळल्यामुळे किती कार्बन फुटप्रिंट वर गेलं, किती आपल्याला नुकसान झालं. असे हे मोठे इंडस्ट्रियलिस्ट तुम्हाला हे माहिती होऊन देत नाही आणि तुम्ही लोकांना शो ऑफ साठी अरे हे त्या दिवशी घातलं होतं मग आज नको घालायला, असं करू नका. तुमची पर्सनॅलिटी ही तुमचा आत्मा तुम्ही आहे. तुमचे कपडे तुमची पर्सनॅलिटी नाहीये, तुमचे गरीब फ्रेंड तुमची पर्सनॅलिटी नाही. जे तुम्हाला साथ देतात ना तेच तुमचे रिअल आहेत. आणि हे जे मोठे ऍक्टर्स वगैरे आहेत ना, MS धोनी, अक्षय कुमार वगैरे, हे सगळे जुने फ्रेंड्सच घेऊन का चालतात? ते पण पार्टीला गेले असते, त्यांना किंमत आहे. पण ते सांगत नाही की बाबा आम्हाला असं असं. आपण सांगायला पाहिजे की आपण जे आहे ते रॉ राहिलं पाहिजे. मुलींना नाही का नुसतं मेकअप करून त्यांना वाटतं नुसतं प्रदर्शन करून होईल. पण तुम्ही चारा बनताय का शिकाऱ्याचा? चारा बनवू नका, मी हेच म्हणते. फक्त तुम्ही काहीतरी असं करा की आता फॉरेनर मध्ये तिकडे काय इक्वॅलिटी आहे? तिकडे तर जेंडर आधीच सांगतात, मुलीचा असू दे मुलाचा असू दे, काय इक्वॅलिटी? कारण सगळे वर्किंग आहेत. 15-16 वर्षानंतर बाहेर जातात सगळे, घरी कोणी राहत नाही, सगळे जॉब करतात, सगळे इक्वल आहेत. मग आपण पण तसंच राहायला पाहिजे. आता आपलं बदलायला पाहिजे. एन्शंट इंडियामध्ये आपल्या बायका किती मॉडर्न होत्या, ते फॉरेनर पण नव्हत्या तेवढ्या मॉडर्न. ते हातात शस्त्र घ्यायच्या, त्यांना जितकं फ्रीडम होतं ना तेवढं ते सर्वात बोल्ड कपडे पण इंडियन बायका घालायच्या. आपण का हे झालो, आपल्यावरती इन्व्हेजन झालं मुघलांचं, पोर्चुगीजांचं. मुघलांमुळे पदरची सिस्टीम आली की पदर घ्यायचा, कारण ते बुरखा घ्यायचे, त्यामुळे ते पदरांची सिस्टीम आली. आधी माहितीये तुला की बायका ब्लाऊज पण नाही घालायचे, नुसती साडी घालायचे इंडियामध्ये. पण तेव्हा कोण त्यांना घाण नजरेने नाही बघायचं तेव्हा. आणि त्यांना त्यांच्या मर्जीने ते कोणाला टच करायचे, त्यांच्या मर्जीने करायचे. त्यांच्यावर असे जीव घेणे हल्ले नाही व्हायचे. तेवढं माइंड चांगलं होतं लोकांचं. जेव्हा गोष्टी लपवता ना तेव्हा ते अजून बघायची इच्छा होते. तर जास्त आहे ना मुलींना सप्रेस होऊन देऊ नका, त्यांना खुलू द्या. त्यांना त्यांचं ह्याचा अर्थ हे नाही की माणसांना वाईट बोलायचं. चांगली माणसं पण आहेत. मला माणसांमुळेच मी पुढे आले, मला बायकांनी पुढे आणलंच नाही कधी. सो चांगल्या लोकांना जेवढं तुम्ही प्रमोट कराल ना त्याची पैदाइश अजून वाढेल.
तुम्ही वाईटांना असं ॲनिमल मूवी हे सगळ्यांना प्रमोट करा ना, हे गाणे ऐकायला ठीक आहे आणि त्याला प्रमोट नका करू की डेली लाईफमध्ये. मग ते तशीच आता एखादा नसेल ना वाईट मुलगा, पण त्याला माहितीये की मी असं राहिलो तर मला 4 लोक विचारतील, तो मुद्दाम तसं खोटं पांघरून घेऊन जगणार. तर ते खोटं पांघरून नाही येण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी मोठ्या लेवलला प्रमोट केल्या पाहिजे. मला हेच वाटतं. खूपच डेंजर म्हणजे प्रवास आहे ताई तुमचा. आणि खरंच खूप एनर्जी भेटली आणि खूप छान वाटलं. आणि मला वाटतं ह्या आपले जे संभाषण झालं किंवा आपलं जे पॉडकास्ट झाला त्याच्यामुळे आपला जे प्रेक्षक वर्ग जे आहेत त्यांना खरंच खूप एनर्जी मिळेल, मोस्ट ऑफ द स्पेशली लेडीज. आणि छान वाटलं तुमची मुलाखत घेऊन. खूप काही गोष्टी शिकायला पण भेटल्या. आणि स्पेशली तुमचे थँक धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या दृष्टिकोन पॉडकास्टला भेट दिली, गप्पा मारल्या. त्यातनं भरपूर गोष्टी आपल्या प्रेक्षकांना पण शिकायला मिळाल्या. त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार. थँक्यू सो मच. तुम्ही मला बोलवलं इकडे आणि मी स्वतः आभार मानते तुमचे की तुम्ही मला ह्या लायक समजलं की मी येऊ शकते, एक पॉडकास्ट देऊ शकते. सो आणि माझं सांगणं आहे की म्हणजे नक्की तुम्ही व्हिजिट करा एकदा गॅरेजवरती. आपलं JSPM कॉलेजला ABN ग्रुप बाईक केअर म्हणून गॅरेज आहे आणि ती आपली फर्स्ट ब्रांच आहे. मेन ब्रांच तिथे तुम्ही मला भेटून तिथेच तुम्ही मला भेटू शकता. नक्कीच नक्कीच तर तिकडे नक्की या. आणि मला खरंच आवडलं. मी तुमचं अजून चॅनल असंच फॉलो करेल. अजून मी लोकांचे दृष्टिकोन मला बघायला आवडतील. थँक्यू. सो सगळ्यांना मी माझ्या ओळखीच्यांना पण सांगेल की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार.